आपण बघू शकता आता मी गुळपापडी बनवायला लावलेली आहे, ऑथेंटिक रेसिपी गुजराती लोकांची. तर तुम्ही बघू शकता मी 3 कप गव्हाचं पीठ, सॉरी मी 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप गूळ आणि 1 कप तूप, देसी तूप म्हणजे घरी केलेलं देसी तूप म्हणजे प्युअर घी. तर त्याचं प्युअर घी कढईमध्ये गरम ठेवून गव्हाचं पीठ मी आता त्याच्यात तुपात भाजत आहे. म्हणजे थोडी वेलची पूड, अशा 3-4 इन्ग्रेडियंटनी बनवलेली ऑथेंटिक रेसिपी गुळपापडी. त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवते. बघा पीठ कसं भाजायला लावलेलं, एकदम सुंदर सुगंध आलेला आहे, कारण की तूप हे प्युअर तूप आहे, घरी बनवलेले तूप आहे. हे तूप कसं घरी बनवतात त्याचं पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. तर या स्टेजला आपण गॅस बंद करायचा. हे पीठ चांगलं भाजलेलं आहे माझं, तुम्ही बघू शकता. आणि ही रेसिपी करताना आपल्याला लोखंडी कढईच घेणं आवश्यक आहे, किंवा तुमच्याकडे ॲल्युमिनियमची कढई असेल तर, कारण की ते काय लागलं पाहिजे नाही, ते खाली जरा पण लागलं पाहिजे नाही, कंटिन्युअसली आपल्याला ते हलवायचं आहे. बघू शकता मी गूळ टाकत आहे. ते जेव्हा आपण गूळ गॅस बंद करतो तेव्हाच आपण गूळ टाकायचं, कारण की नाहीतर ती गुळपापडी आपली कडक होते. हे आता गरम तुपामध्येच गूळ हलवून घ्यायचा पूर्णपणे, जोपर्यंत गरम आहे हे मिश्रण तोपर्यंत. आपण बघू शकता की गूळ टाकून ते मिश्रणाचा कलर कसा झालेला आहे. तर बघू शकता कढई कशी सोडत आहे. जसं जसं ते थंड होत जाईल तर गूळ त्याच्यात एकदम मेल्ट होऊन जातो. आपण वाटी भरून गूळ टाकलेलं, त्याचं बघा कसं झालेलं आहे मिश्रण. हे कढई आता सोडत आहे मिश्रण, बघा. तुम्ही बघू शकता, तुपाला ग्रीस केलेली थाळी डिश, त्याच्यामध्ये ते मी मिश्रण अंथरलेलं आहे, पाथरलेलं आहे, पसरवलेलं आहे. सगळ्या भाषेत मी सांगते. तर तुम्ही बघू शकता. आणि हे मिश्रण गरम गरमच तुम्ही तुपाच्याला ग्रीस केलेल्या थाळीमध्ये घालायचं आहे, ठेवायचं आहे थंड करायला. आणि जेव्हा ते पूर्णपणे थंड होईल तेव्हा ते आपण त्याचे पीसेस करूयात. ओके. तर आपण बघू शकता गुळपापडीचे कसे पीसेस झालेले आहेत. मी चाकूने थंड झाल्यावर ते कट केले आणि तुम्हाला दाखवायला ठेवलेले आहेत. ते बघा कसे गुळपापडीचे पीसेस झालेले आहेत. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. हे मी आता पीसेस चांगल्या डब्यात